नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला मिसिंग लिंकच्या दरड कोसळण्याच्या संदर्भातला व्हिडिओ केला किंवा हे सगळे विरोधक कसे नकारात्मक आहेत, राम मंदिराचं प्रकरण असो किंवा बाकीच्याही गोष्टींमध्ये. आत्ता परत एक पुरावा समोर आला यांच्या भंपकपणाचा, यांच्या खोटारडेपणाचा आणि फेक नॅरेटिव्ह कसं पसरलं जात आहे. वायनाडमध्ये कल्लाडी बोगदा म्हणून त्या ठिकाणी काम चालू आहे. त्या ठिकाणी भूस्खलन झालं, दरड कोसळली नाही, माती सगळी ढासळली आणि त्याच्याखाली 3 जणांचा मृत्यू झाला, 5 जणं गायब आहेत. काही ठिकाणी 5 जणांचा मृत्यू झाला असं सांगतात. त्या आकडा समोर येईल प्रत्यक्ष मृतदेह सापडल्याच्या नंतर. तुम्हाला मी शीर्षक दाखवतो आणि हे तथाकथित लिब्रांडू वर्तमानपत्राचं शीर्षक आहे. मी नाव सांगायची गरज. तुम्ही बघितलं, कंत्राटदाराच्या बेफिकिरीचे बळी असा शब्द आहे. जी माती उत्खननामध्ये माती निघाली, बोगद्याचं काम चालू होतं, ती माती कशा पद्धतीनं रचून ठेवायला पाहिजे त्याचं एक विशिष्ट शास्त्र आहे. तशा पद्धतीनं ती नाही ठेवली म्हणून ते सगळं भूस्खलन झालं आणि त्याच्यामध्ये हे लोकांचे मृत्यू झाले. पुढचं ऐका आता अजून, म्हणजे हे कमी, क्लायमॅक्स अभी बाकी आहे सारखं येतं. हा आरोप कोणी करावा? हा आरोप भाजपनी नाही केला. त्या ठिकाणचा विरोधी पक्ष असलेला कम्युनिस्ट पक्ष त्यांनी नाही केला. दुसऱ्या कुठल्या पत्रकारांनी नाही केला. हा आरोप प्रत्यक्ष व्ही.डी. सतीशन मंत्रिमंडळातले, काँग्रेसच्या मंत्रिमंडळातले मंत्री चेन्नीथाला, रमेश चेन्नीथाला आणि दुसरे मंत्री टी. सिद्दीक यांनी केलेला आरोप. वायनाडमध्ये कंत्राटदाराच्या बेफिकिरीमुळे ज्या पद्धतीने त्या मातीचं, जसं त्यांनी माती उत्खनन केलेली बाजूला ठेवली होती, ती नीट न ठेवल्यामुळे हे वर्तमानपत्रातलं मी सांगतो. मी तथाकथित यांच्या भाषेत गोदी मीडिया असलेल्या आम्ही काही निष्कर्ष काढलेले नाहीत. आणि आत्ता तुम्ही मिसिंग लिंकच्या बातम्या काय पाहिल्या, कशा पद्धतीनं त्या बातम्या तुम्ही भडक केलेल्या होत्या. जेव्हा की त्या प्रत्यक्ष बोगद्याच्या बाहेर दरड कोसळली, जी एरवी कुठेही कोसळू शकत होती अशी. त्याच्यानंतर 24 तासाच्या आत ती दगड, त्या सगळा जो दगड, माती, जे काही सगळं रस्त्यावर होतं ते बाजूला करून रस्ता चालू करण्यात आलेला आहे. आणि हे बोंबा काय मारतात, मिसिंग लिंकमुळं करोडो रुपयाचं, त्या दरड कोसळल्यामुळे करोडो रुपयाचा मिसिंग लिंक ठप्प कसं. मी तुम्हाला अजून एक बातमी सांगतो मागच्या वर्षीची. मेट्रोच्या प्रकल्पामध्ये जे काही चालू आहे त्याच्यामधल्या एका ठिकाणी संरक्षक भिंतीचं काम राहिलेलं असल्यामुळे पाणी शिरलं. 200 कोटी पाण्यात नावाचं हेडिंग सामनानं दिलेलं होतं. जेव्हा की फक्त दर्शनी भागातली एका भिंतीचं काम राहिले किंवा मला वाटतं अर्धवट होतं आणि पाण्यानं कोसळलं, पाणी घुसलं आतमध्ये, ते साफ झालं. बरं, ते स्टेशन सोडून मेट्रोच्या फेऱ्या जो आरोप केला त्याही वेळेस थांबलेल्या नव्हत्या. आता तर चालूच आहेत, प्रश्नच नाही. जो हाहाकार पाण्यामुळे एरवी मुंबईमध्ये उडायचा, आता भर पावसामध्ये सुद्धा मेट्रो एलिव्हेटेड असल्यामुळे काही ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे, इतक्या अडचणीमध्ये सुद्धा. आणि हे बातम्या काय लावत होते कालपर्यंतची गोष्ट, किंवा अगदी आत्तासुद्धा मिसिंग लिंकच्या बाहेर दरड कोसळल्याच्या नंतर काय बातमी लावली होती तुम्ही बघा. किंवा मी मागचं एक उदाहरण मागच्या व्हिडिओत वापरलं ते परत तुम्हाला सांगतो. समृद्धी महामार्गाच्या मेहकर जवळच्या अप्रोच रस्त्यावरती पाणी आलं तर समृद्धी पाण्याखाली. किती नकारात्मक आहे, किती निगेटिव्ह आणि किती मिसलीड करणारं ठरून म्हणजे. आत्ता वायनाडच्या बातम्या तुम्हालाच लावावं लागलेल्या आहेत, कारण की ते लपून लपत नाही. आता वायनाडमध्ये ज्या पद्धतीनं मानव निर्मित बेफिकिरीमुळं बळी गेलेले ही बातमी तुम्हाला चालवावी लागली. शेवटी फ्रंट पेजवर छापावं लागेल. सत्य आपलं म्हणतो ना, किंवा किती हे केलं तरी शेवटी सत्य हे सत्य आहे. उजाला लाख रोशन हो, अंधेरा लाख रोशन हो, उजाला फिर उजाला है, असं ते हिंदीमधली फार सुंदर अशी कवितेची ओळ आहे. किती वेळा तुम्ही हे सगळं फेक चालवणार आहात. हा फक्त काही 1-2 ह्या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भातला मुद्दा आहे असं नाही. मिसिंग लिंकच्या बाबतीत वारंवार GDPचे आकडे समोर आल्याच्या नंतरही बोंब मारायची. पेट्रोल, डिझेल, गॅसचं सगळं सप्लाय आता सुरळीत झालेलं असताना सुद्धा बोंब मारायची. किंवा E20, त्याच्यावरती आम्ही वेगळा व्हिडिओ करतो आहोत, त्याच्या नावानं बोंब मारायची. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या बाबतीमध्ये इतका गदारोळ करायचा. बरं, त्याला असे काही अर्धवट, शास्त्रीयच पण अर्धवट पुरावे द्यायचे. E10साठी तुमचे सगळे मोटरचे इंजिन आणि बाकीचे सगळं होतं. आम्ही त्याच्यावर डिटेलमध्ये करूत म्हणून आता काही बोलत नाही. हे जे नकारात्मक पद्धतीनं चालतं ना सगळं,
आताही मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा पाऊस गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे कमी काळामध्ये जास्त पाऊस पडणे हे आधी होत नव्हतं. 4 महिन्याचे जो पावसाळा सांगितलेला आहे 4 महिन्याचा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ह्या 4ही महिन्यामध्ये बऱ्यापैकी समप्रमाणामध्ये पाऊस पडायचा. एका कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडून गेला आणि परत गॅप पडला, अशी गोष्ट आत्ताच व्हायला लागली फक्त. मग आता ह्याच्यामुळे बदल काय झाला? कालपर्यंत आपल्याला पाणी वाहून जाण्याच्या बाबतीमध्ये फारसा विचार करावा लागत नव्हता, कारण की हळूहळू पाणी पडते आणि हळूहळू वाहून जाते. आता कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्यामुळे साचून राहण्याचं प्रमाण वाढलं. साचून राहायला म्हटलं तर त्याला जिथे उतार दिसेल तिथे ते घुसतं, मग अशा वेळी नको तिथं पाणी घुसून नुकसान होतं. ही बाब पहिल्यांदा समोर आलेली आहे. आधी असं होत नव्हतं. पुण्यात पाणी साचलं, मुंबईमध्ये पाणी साचलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी साचलं. हे सगळं का घडतंय? आधी नव्हतं. आताचा काय पाऊस कमी जास्त म्हणजे पाऊस तेवढाच आहे, पण कमी वेळात जास्त पाऊस पडणे, किंवा महाबळेश्वरचा तर परवाचा आकडा शतकातला सगळ्यात जास्त पाऊस कमी वेळात पडलेला म्हणून सांगितलेलं आहे. मग ही जी आत्ताची नवीन तयार झालेली ही जी समस्या आहे, ह्याला तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला तुमची ज्या आधीच्या ज्या सगळ्या रचना होत्या त्या बदलून सगळ्यात पहिल्यांदा तातडीनं जे कुठले पाण्याचे मार्ग असतील त्याच्यामध्ये थोडाही अडथळा चालणार नाही. आपण बिनधास्तपणे नाल्याचे प्रवाह वळवलेले आहे, त्याच्यावरती बांधकाम केलं. ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये औषधी भवन नावाची प्रचंड मोठी इमारत भर वस्तीमध्ये अजूनही उभी आहे. न्यायालयाच्या त्या कचाट्यात सापडून ती पाडल्या गेलेली नाही. आता कोणीतरी पुढे येईल, त्यांच्या सगळ्यांचे मोठे मोठे ठिकाणी पोहोचलेले हात असावेत म्हणून त्याच्यामुळे ते अडून बसलेले. अन्यथा ती इमारत केव्हा जमीनदोस्त व्हायला पाहिजे. शिवसेनेने प्रत्यक्ष नाल्यावरतीच एवढी मोठी बिल्डिंग बांधून ठेवली. या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट शिवसेनेनंच बांधलेली, शिवसेनेच्याच कारकिर्दीमध्ये बांधल्या गेलेली. हे असे तुम्ही प्रत्यक्ष नाले किंवा हे ओढे किंवा पाणी वाहून जाण्याचे मार्ग त्याच्यामध्ये अतिक्रमण करून ठेवलेलं आहे. छोट्या छोट्या नाल्या वगैरेच्या ठिकाणी तर काही विचारूच नका. मोठ्या मोठ्या ठिकाणी अतिक्रमण आहे, तर छोटे नाले फिले ओढे तर माहीतसुद्धा नाहीत कोणाला अस्तित्वात आहेत की नाही. मग असा एखादा कमी वेळात जास्त पडणारा पाऊस येतो आणि मग त्या सगळ्याचं मूळ स्वरूप समोर येऊन ते जे भणाण सगळं चित्र समोर येतं. मग आपण बोंबा मारायला लागतो. मिसिंग लिंकवरती जो अपप्रचार केला गेला होता, वायनाड आणि मिसिंग लिंक बघा, म्हणजे दोन्ही ठिकाणी दरड कोसळल्यात तर काय चित्र येते. उसंतवाणी, बोगद्या बाहेर कोसळे दरड, लगेच ओरड विरोधींची. मिसिंग लिंकची सुरू बदनामी, म्हणे हे निकामी बांधकाम. हटवून माती आणि दगडांना, केला वाहनांना रस्ता खुला. मिसिंग लिंकची सुरू वाहतूक म्हणून कौतुक शासनाचे. सह्याद्रीत वाट आव्हान ते मोठे, विरोधक खोटे ठरलेले. विकास विरोधी नेहमीच वृत्ती, वाढली विकृती सांप्रतला. कांत वाहतूक हवी गतिमान, सार्थ अभिमान विकासाचा, सार्थ अभिमान विकासाचा. हे सगळे अडथळे दूर होऊन मोठ्या प्रमाणामध्ये जो काही तुमचा प्रवास आहे, जी काही वाहतूक आहे, त्याला गती प्राप्त झाली पाहिजे. वायनाडवरती मी टीका करत बसणार आहे. आपत्ती आहे जी काही आहे ती आपण तोंड देऊत. मी तुम्हाला फक्त यांचा दुटप्पीपणा कसा समोर आणला. कालपर्यंत सगळे एलिव्हेटेड मार्गांना समृद्धी महामार्गाच्या नावानं बोंबा मारणारे आता भल्या भल्या ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याच्या नंतर यांचे डोळे उघडे झाले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पद्धतीने वाहतूक विनाखंडित चालू ठेवायची असेल तर मोठ्या ह्याच्यामध्ये एलिव्हेटेड मार्ग म्हणजे समृद्धी महामार्गासारख्या मार्गांना पर्याय नाही. ज्या पद्धतीनं आता पाणी साचतं आहे त्याची कारणं आपण नंतर शोधू त्याच्यावरती, किंवा त्याच्यावरती काम वेगळं स्वतंत्र चालू ठेवतो. पण आत्ता इतक्या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मेट्रो चालू आहेत जमिनीच्या बऱ्याच वरती असल्यामुळे, महामार्ग समृद्धी महामार्गासारखं उदाहरण आपल्याकडे आहे म्हणून मी त्याचं नाव घेतो. बाकीचे सगळ्या ठिकाणचे तुम्ही असे महामार्ग बघा जे एलिव्हेटेड आहेत, ते सगळे व्यवस्थित आहेत का, तर ते उंचावरती बांधलेले आहेत म्हणून. कालपर्यंतची जी सिस्टीम होती आपली जमिनीच्या वरचेच फक्त रस्त्यांची, ती अपुरी आहे. नवीन सगळ्या ह्या आपत्तींना तोंड देण्याच्यासाठी म्हणून जे कोणी असा निगेटिव्ह नकारात्मक विकृत विचार करत आहेत त्यांनी लक्षात घ्या, यापुढे तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊन देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेले नवीन रस्ते, वेगळ्या पद्धतीचे नवीन बोगदे,
ह्या सगळ्याची आवश्यकता आहे आणि ह्या सगळ्याचं काम शास्त्रीय पद्धतीनं करावं लागेल. उलट हे काम अशा पद्धतीनं प्रत्यक्ष मिसिंग लिंकचं केलं गेलेलं आहे म्हणून मिसिंग लिंकमध्ये काही अडचण आली, दरड बाहेर कोसळली. पण तेच तुम्ही बघितलं वायनाडमध्ये हे पद्धतीनं काम झालेलं नाही. मी आत्ता तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे मला काही माहिती नाही, तरी मी तुम्हाला सांगतो. आता हे नंतर आरोप करतील, काही होईल त्याच्यामध्ये, मग तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा निघेल त्याच्यावरून बाकी ते सगळं बाजूला ठेवा. तिथं काँग्रेसचं सरकार आहे, प्रत्यक्ष प्रियंका वाड्रा यांचा तो मतदारसंघ, हे पण मी बाजूला ठेवतो. आपत्ती आहे तिच्यावरती मात केली पाहिजे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. विकासात्मक ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला विरोध न करता आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागेल. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचं खुलेपणानं स्वीकार करावा लागेल. इथेच थांबूया. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज NLI न्यूज